नमस्कार मित्रांनो, मी विशाल सर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आपल्या ऑफिशियल यूट्यूब चॅनल मिशन ऑफिसर्सवर. मित्रांनो, आपली जशी सिरीज सुरू आहे त्यामध्ये TCS आणि IBPS या फॉर्मॅटनुसार किंवा या पॅटर्ननुसार येणारे समोरचे क्वेश्चन्स किंवा प्रश्न कसे असायला पाहिजे हे आपण टॉपिक वाईज सिरीज सुरू केली होती आणि टप्प्याटप्प्याने एक एक टॉपिक संपत आता जवळपास आपण शेवटपर्यंत आलो आहे. तर या सेशनमध्ये आपल्याला संभाव्यता म्हणजे प्रोबॅबिलिटी यावर प्रश्न कशा पद्धतीचे विचारण्यात येऊ शकतात त्याला डिस्कस करणे आहे. प्रत्येक सेशनमध्ये आपण 10 प्रश्न घेत असतो. या सेशनमध्ये पण प्रोबॅबिलिटी म्हणजे संभाव्यताचे 10 अतिसंभाव्य प्रश्न जे समोर सरळ सेवामध्ये विचारू शकतात त्याला या सेशनमध्ये बघणे आहे. आणि आपलं टार्गेट तर आहे सरळ सेवा भरती 2023 की 1,45,000 जागांपैकी कुठेतरी एक जागा आपली तयार व्हायला पाहिजे. तर त्याला फोकस करून आपण ही सिरीज सुरू केली होती आणि याला कंटिन्यू करतोय. मागचे जवळपास 25-30 लेक्चर्स आपण याच्यावरच घेतलेले आहेत. सर्वच्या सर्व लेक्चर्स तुम्ही बघून घ्या. आणि त्यामध्ये यापूर्वी TCS आणि IBPS यांनी कंडक्ट केलेल्या ज्या काही परीक्षा होत्या त्यामध्ये ज्या पद्धतीचे प्रश्न आलेले आहेत त्यालाच आपण डिस्कस केलेले आहेत. आणि समोरही तुमच्या सरळ सेवा भरतीचे हे जे प्रश्नपत्रिका आहेत ते तयार करणारे TCS आणि IBPS. तर त्या प्रश्नांची ओळख तुम्हाला होईल आणि जर तुम्हाला परीक्षेमध्ये तसे प्रश्न विचारले तर सहज तुम्हाला ड्रॉ पण करता येतील. चला, तलाठी असो, वनरक्षक असो किंवा जलसंपदा असो, आरोग्य सेवक असो, इतर कुठलीही परीक्षा असो जी सरळ सेवा कंडक्ट करते त्याचे अतिसंभाव्य प्रश्न. आणि यावेळेस आपला टॉपिक आहे प्रोबॅबिलिटी म्हणजेच संभाव्यता. संभाव्यता शाळेत असताना आपण शिकलो होतो की संभाव्यता जर ड्रॉ करायची असेल, संभाव्यता म्हणजे प्रोबॅबिलिटी जर काढायची असेल तर टोटल रिझल्ट जी असतात, प्रोबॅबिलिटी जर काढायची असेल तर टोटल रिझल्ट म्हणजे एकूण रिझल्ट परिमाणे ज्याला म्हणतात, एकूण परिमाणे खाली यायला पाहिजे. म्हणजे खाली म्हणजे छेदामध्ये एकूण परिमाणे लिहिले जातात आणि संभाव्य परिमाणे जे आहेत ते लिहिले जातात वर. म्हणजे नंबर ऑफ फेवरेबल रिझल्ट ज्याला म्हणतात ते लिहिले जातात वर. संभाव्य परिमाणे याला अंशामध्ये लिहिले जातात. म्हणजे खाली टोटल नंबर ऑफ रिझल्ट्स, खाली डिनॉमिनेटर म्हणजे छेदामध्ये, आणि वर नंबर ऑफ फेवरेबल रिझल्ट्स की संभाव्य परिमाणे किती येऊ शकतात. आता यामध्ये जे प्रश्न असतात ते तुम्हाला कॉइन म्हणजे नाणे, सिक्का, त्याच्यावर विचारले जातात. किंवा डाईस जे असतं ज्याला फासा म्हणतात, फास्यावर प्रश्न पडतात. किंवा प्लेइंग कार्ड जे असतात, पत्ते, त्याच्यावरही प्रश्न तुम्हाला बघायला मिळतील यामध्ये. तर तुम्हाला टोटल नंबर ऑफ रिझल्ट सर्वात आधी काढता आला पाहिजे आणि जो काही टोटल नंबर ऑफ रिझल्ट असेल तो छेदामध्ये घेऊन संभाव्य परिमाणे म्हणजे संभाव्य नंबर ऑफ फेवरेबल रिझल्ट काय येऊ शकतात त्याला लिहिणे अंशामध्ये. आणि जी काही तयार होईल ती अपूर्णांकात प्रोबॅबिलिटी तयार होतं, हे लक्षात घ्या. प्रोबॅबिलिटी म्हणजे संभाव्यता हा 1 पेक्षा कमी असायला पाहिजे. 1 पेक्षा कमी असतो तो तर ती नेहमी अपूर्णांकात तयार होते. आता या प्रश्नामध्ये क्वेश्चन नंबर 1 बघा की एक नाणा वर फेकल्यास, बरं एक नाणा म्हणजे 1 कॉइन जर वर फेकला तर एक कॉइन जर फेकला तर त्याचे रिझल्ट, टोटल नंबर ऑफ रिझल्ट काय येऊ शकतात. तर टोटल नंबर ऑफ रिझल्ट येईल एक तर हेड येईल किंवा टेल येईल. हेड म्हणजे छापा आणि टेल म्हणजे काटा. तर एक कॉइन जर वर फेका, तुमचा हेड येईल किंवा टेल येईल. म्हणजे टोटल नंबर ऑफ रिझल्ट किती तयार झाले तर टोटल नंबर ऑफ रिझल्ट तयार झाले 2. म्हणजे प्रोबॅबिलिटी जर काढायची आहे तर एकूण परिमाणे तुमचे तयार होतात तर 2. प्रोबॅबिलिटी काढूया या प्रश्नाची. म्हणजे खाली तर 2 यायलाच पाहिजे, खाली 2 यायलाच पाहिजे. त्यामध्ये इव्हेंट काय विचारलाय की संभाव्यता कुणाची काढायची आहे. तर छापा येण्याची संभाव्यता किती. छापा म्हणजे H म्हणजे हेड म्हणजे छापा. तर छापा येण्याची संभाव्यता किती. बघा, तुमच्याकडे टोटल नंबर ऑफ रिझल्ट आहेत 2, त्यापैकी छापा किती वेळेस येऊ शकतो. तर छापा येऊ शकतो फक्त एकच वेळेस. तर नंबर ऑफ फेवरेबल रिझल्ट म्हणजे संभाव्य परिमाणे असायला पाहिजे 1. म्हणजे प्रोबॅबिलिटी तयार होईल 1/2. प्रोबॅबिलिटी किती तयार होईल 1/2. 1/2 म्हणजे अर्धा म्हणजे 50%. असंही म्हणता येईल की जर एक कॉइन वर फेकला तर 50% जिंकण्याचे चान्सेस आणि 50% हारण्याचे चान्सेस असतात. तर तीच प्रोबॅबिलिटी, चान्सेस मीन्स प्रोबॅबिलिटी आपल्याला काढायची असतं. तर तुमच्या या क्वेश्चनचं आन्सर होईल 1/2.
कधी पण एक एक कॉइन जर वर फेकला तर त्याचे उत्तर 1/2च तयार होईल. आधी यायचे बरं का प्रश्न, एक कॉइन. पण आता एक कॉइनवर पडत नाही. तुम्हाला प्रश्न असेल 2 कॉइनवर किंवा 3 कॉइनवर, तर त्याला पण आपल्याला बघणे आहे. या क्वेश्चनचा आन्सर तर झाला आहे ऑप्शन नंबर 1. क्वेश्चन नंबर 2ला येऊया. क्वेश्चन नंबर 2. आता 2 नाणे वर फेकल्यास, 2 नाणे, 2 कॉइन ज्या वेळेस टॉस केले जातील 2 कॉइन, तर टोटल नंबर ऑफ रिझल्ट, तुम्हाला एकूण रिझल्ट काढणे तर टोटल नंबर ऑफ रिझल्ट काढूया की काय काय येऊ शकतं. जेव्हा 2 कॉइन जर फेकले, 2 कॉइन जर फेकले तर काय येऊ शकतात टोटल नंबर ऑफ रिझल्ट. तर एकतर दोन्ही रिझल्ट पाहिजे तुम्हाला दोन्ही कॉइनचे, तर एकतर पहिल्यावर हेड येईल दुसऱ्यावर हेड येईल असं होऊ शकतं, किंवा पहिल्यावर हेड येईल आणि दुसऱ्यावर टेल येईल असं पण होऊ शकतं. जर पहिला जर हेड घेतला म्हणजे छापा, तर दुसऱ्यावर छापा आणि काटा हे येऊ शकतं, किंवा पहिल्यावर जर टेल आला तर शक्यता दुसऱ्यावरही टेल येण्याची, म्हणजे काटा, किंवा पहिल्यावर टेल आला तर दुसऱ्यावर हेड येऊ शकतो. या चारच्या व्यतिरिक्त पाचवा रिझल्ट तयार होणार नाही. तुम्ही 2 कॉइन कुठले पण टॉस करून बघा, 2 कॉइन तुम्हाला एकतर HH, दोघांचे पण जे फेसेस आहेत ते HH, HT, TT किंवा TH यांच्यापैकी, या 4 पैकीच मिळतील ज्यावेळेस 2 कॉइन आपण टॉस करू. म्हणजे टोटल नंबर ऑफ रिझल्ट किती तयार झाले, तर टोटल नंबर ऑफ रिझल्ट तयार झाले तुमचे 4 हे टोटल नंबर ऑफ रिझल्ट. म्हणजे तुमची 2 कॉइन जर वर फेकण्यात येत असतील, टॉस करण्यात येत असतील, तर प्रोबॅबिलिटी तयार करताना छेदामध्ये यायला पाहिजे 4. तर प्रोबॅबिलिटी तयार करूया इथून. छेदामध्ये टोटल नंबर ऑफ रिझल्ट 4 तर येतीलच. आता यानंतर इव्हेंट बघायचा. इव्हेंट म्हणजे कंडिशन काय दिली आहे, तुम्हाला संभाव्यता कुणाची काढायची आहे. तर 2 नाणे वर फेकल्यास कमीत कमी एक छापा येण्याची संभाव्यता किती. लक्षात घ्या, कमीत कमी हा शब्द वापरलाय, हे सुद्धा लक्षात घ्या. कमीत कमी याचा अर्थ काय होतो, कमीत कमी याचा अर्थ म्हणजे जास्तीत जास्त किती पण, कमीत कमी या शब्दाचा अर्थ लक्षात घ्या. खूप विद्यार्थी याच्यामध्ये गोंधळतात. कमीत कमी याचा अर्थ जास्तीत जास्त किती पण. जसं फॉर एक्झाम्पल, तुम्ही समजा एखादा सरळ सेवेचा फॉर्म भरताय आणि त्यामध्ये कंडिशन असेल तुम्हाला फॉर्म भरताना एज्युकेशनल क्वालिफिकेशनमध्ये की तुमचं ग्रॅज्युएशन कमीत कमी 55%, ग्रॅज्युएशनमध्ये तुम्हाला कमीत कमी 55% असायला पाहिजे. ॲटलिस्ट 55% स्कोर इन ग्रॅज्युएट लेवल, असं जर कंडिशन दिली असेल, म्हणजे तो बोलताय कमीत कमी 55% मार्क्स तुम्हाला असतील तुमच्या ग्रॅज्युएशनमध्ये, तरच तुम्ही अप्लाय करू शकता. 55 पेक्षा 1% किंवा पॉईंटमध्ये पण जर कमी असेल की 55 पेक्षा 54% असतील तुम्हाला, तर तुम्ही फॉर्म भरू शकणार नाही. तो बोलताय कमीत कमी तुमचं ग्रॅज्युएशन 55% असायला पाहिजे. 55% असेल तर 54%वर फॉर्म भरता येणार नाही. 55% पेक्षा जास्त असतील 56% असेल तर तुम्हाला फॉर्म भरता येईल. 55 पेक्षा जास्त 60% असेल तरी फॉर्म भरता येईल. 70%, 80%, 90% जर तुम्हाला 100% गुण पडले असतील तरी तुम्हाला फॉर्म भरता येईल. याचा अर्थ कमीत कमी 55% बोलतोय तो, कमीत कमी 55%, जास्तीत जास्त किती पण चालतील. 55 नंतर 60, 70, 80, 90, 100 किती पण चालतील. तर या कमीत कमीचा अर्थ होतो जास्तीत जास्त किती पण. तो बोलतोय कमीत कमी एक छापा असायला पाहिजे. छापा म्हणजे एच, कमीत कमी एक छापा असायला पाहिजे. कमीत कमी एक तर असायला पाहिजे. जास्तीत जास्त 2 छापे असतील तरी चालेल, जास्तीत जास्त 3 छापे, 4 छापे, जास्तीत जास्त 10 छापे असतील तरी आपल्याला त्याला संभाव्य रिझल्ट मध्ये घेता येईल. चला, कमीत कमी एक छापा कुठे मिळतोय, तर बघा हा इथे मिळतोय तुम्हाला एक छापा मिळालाय, हा इथे पण मिळतोय एक छापा. कमीत कमी एक छापा असायला पाहिजे, एक पेक्षा कमी असणार. आणि कमीत कमी एक छापा बोलतोय तर जास्तीत जास्त किती पण छापे असतील तरी चालेल. इथे कमीत कमी एक तर मिळतोय ना, ऍटलिस्ट एक. इथे 2 जरी असतील तरी तुम्हाला घेता येईल. पण तो बोलतोय कमीत कमी एक छापा, तर इथे एकही छापा मिळत नाही. दोन्ही काटे आहेत तर तुम्हाला याला घेता येणार नाही तुमच्या संभाव्य रिझल्ट्समध्ये. तर या 4 पैकी तुम्हाला 3 असे संभाव्य रिझल्ट्स मिळत आहेत, नंबर ऑफ फेवरेबल रिझल्ट्स, तर जिथे कमीत कमी एक छापा तुम्हाला मिळतोय.
म्हणजे तुमच्या या अंशामध्ये तयार व्हायला पाहिजे 1, 2, 3 म्हणजे 3/4 3/4 अशी तुमची प्रोबॅबिलिटी तयार व्हायला पाहिजे, जी ऑप्शन नंबर डी मध्ये मिळते. 3/4 हे उत्तर असायला पाहिजे. लक्षात घ्या, कमीत कमीचा अर्थ, व्याप्त अर्थ काय होतोय, जास्तीत जास्त किती पण. राईट. चला क्वेश्चन नंबर सेकंड झालाय. क्वेश्चन नंबर थर्ड ला येऊया. क्वेश्चन नंबर थर्ड, 3 नाणे वर फेकल्यास. आता 3 नाणे आहेत बरं का, तर 3 नाणेची टोटल कशी तयार होतं त्याला पण बघून घ्या. 3 नाणे की 3 कॉइन जर फेकले, 3 कॉइन जर टॉस केले तर असं होऊ शकतं, पहिला एच, पहिले 4 आपण एचच्या नुसार घेऊ. राईट. आणि मगाशी 2 कॉइन्स जेव्हा फेकले होते ना, तर 2 कॉइन्स मध्ये काय आला होता आपला, एच एच, एच टी, टी टी आणि टी एच. हे मगाशी 2 कॉइन्स मध्ये आले होते. तर सुरुवातीला एच घेऊन हे 4 रिझल्ट तुम्हाला त्याच्या समोर लिहिणे. सुरुवातीला एच घेऊन हे 4 रिझल्ट. तर सुरुवातीला एच घेतला, त्याच्या समोर घेऊया एच एच. एच एच म्हणजे 3 कॉइन जर वर फेकले तर पहिला रिझल्ट 3ही कॉइन्स वर एच 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 म्हणजे छापा येऊ शकतो. पुन्हा सुरुवातीला एच घ्या आणि हा दुसरा रिझल्ट जोडा त्यासमोर, एच एच टी, हा दुसरा रिझल्ट झालाय. पुन्हा सुरुवातीला एच घ्या आणि हा रिझल्ट जोडा त्याच्यासमोर, टी टी. पुन्हा सुरुवातीला एच घ्या आणि हा शेवटचा रिझल्ट जोडा त्याच्यासमोर, टी एच. सुरुवातीला जर एच घेतला तर समोरचे 4 रिझल्ट तुमचे असे तयार होतील. आणि मग सुरुवातीला घ्या टी टी आणि हे 4 रिझल्ट पुन्हा जोडून द्या त्याच्यासमोर. तर टी जर सुरुवातीला घेतला त्याच्यासमोर एच एच जोडला तर हा पहिला रिझल्ट टी ला आधी घेऊन टी ला पुन्हा इथे घेतलाय, हा रिझल्ट त्याच्यासमोर जोडून देऊया, टी एच टी. पुन्हा सुरुवातीला टी घेतलाय, हा रिझल्ट जोडून देऊया तो त्याच्यासमोर, टी टी. पुन्हा सुरुवातीला टी घेऊन हा शेवटचा रिझल्ट टी एच, हा जोडून घ्या. आणि 3 कॉइन जर वर फेकले, 3 कॉइन जर वर फेकले तर हे 8 रिझल्ट तुमचे तयार होतील. या 8 पेक्षा 9वा रिझल्ट तयार होणार नाही. कुठलेही 3 कॉइन्स तुम्ही फेकून बघा, या 8 पैकी कुठला तरी तुम्हाला रिझल्ट मिळेल. 3 कॉइन जर फेकले तर टोटल नंबर ऑफ रिझल्ट तयार होतात तुमचे 8. याला लक्षात ठेवा. म्हणजे 3 कॉइन जर वर फेकले आणि प्रोबॅबिलिटी विचारली असेल तर डिनॉमिनेटर म्हणजे छेदामध्ये 8 ही संख्या तयार व्हायला पाहिजे. राईट. चला बघूया की प्रोबॅबिलिटी कशाची विचारली. प्रोबॅबिलिटी विचारली आहे 3 कॉइन वर फेकले म्हणजे खाली 8 तयार व्हायला पाहिजेच. आता यामध्ये कमीत कमी जास्तीत जास्त अशा कंडिशन मध्ये क्वेश्चन विचारले जातात की 3 नाणे वर फेकल्यास कमीत कमी 2 छापे, काय बोलताय, कमीत कमी 2 छापे असायला पाहिजे. कमीत कमी 2 छापे म्हणजे जास्तीत जास्त 3 छापे असतील तरी चालेल, 4 छापे असतील तरी चालेल, पण 2 पेक्षा कमी छापा असायला नको. 1 छापा चालणार नाही. 1 छापा चालणार नाही. तर तुमचे हे जे 8 रिझल्ट आहेत, या 8 रिझल्ट पैकी कमीत कमी 2 छापे कुठे मिळतात त्याला मार्क करा. बघा इथे मिळतात 2 छापे म्हणजे हा एक मार्क झालाय. पुन्हा इथे मिळत नाही, इथे मिळतात 2 छापे म्हणजे हा एक मार्क होईल. पुन्हा कुठे मिळतोय 2 छापे, इथे मिळतोय 2 छापे, हा एक मार्क होईल. इथे मिळत नाही, इथे मिळत नाही, इथे मिळत नाही. तुम्हाला कमीत कमी 2 छापे पाहिजे आहेत. 2 पेक्षा कमी छापा चालणार नाही. इथे एकच छापा आहे, चालणार नाही. इथे एक पण नाहीये, इथे पण एकच छापा आहे, इथे पण हे चालणार आहे. तो बोलताय कमीत कमी 2 छापे, जास्तीत जास्त 3 छापे असतील तरी तुम्हाला घ्यावा लागेल, कारण कंडिशन आहे कमीत कमीची. तर 3 छापे, बघा या 3 छाप्यामध्ये कमीत कमी 2 छापे तर मिळतात, म्हणजे याला पण तुम्हाला घ्यावा लागेल. म्हणजे कमीत कमी 2 छापे येण्याची संभाव्यता काढायची तर वरची संख्या ड्रॉ करायची. या 8 पैकी किती असे रिझल्ट आहेत ज्यामध्ये कमीत कमी 2 छापे मिळतात. तर 1 2 3 4 रिझल्ट असे आहेत, तर 4 लिहूया वर. हे झाले तुमचे नंबर ऑफ फेवरेबल रिझल्ट म्हणजे संभाव्य येणारे परिमाणे किती असतील, 4. आणि यांच्यामध्ये जर भाग जात असेल तर भाग द्या. 4 1 4, 4 2 8. म्हणजे तुमच्या या प्रश्नाचे उत्तर म्हणजे प्रोबॅबिलिटी संभाव्यता तयार होईल 1/2. तर 1/2 हे उत्तर असायला पाहिजे तुमच्या या प्रश्नात. तुम्हाला कमीत कमी जास्तीत जास्त या शब्दाला जर दिलेला असेल तर त्याला यूज करता आला पाहिजे, त्याला समजता आला पाहिजे. कमीत कमीचा अर्थ जास्तीत जास्त किती पण. राईट. चला क्वेश्चन नंबर 3 झालाय. समोर जाऊया क्वेश्चन नंबर 4.
पुन्हा 3 नाणे वर फेकले तर, आता 3 नाणे वर फेकले म्हणजे आपले 8 रिझल्ट आपल्याला माहिती आहेतच, तरी इथे लिहून घेत आहे 3 कॉइन जर वर फेकले, 3 कॉइन्स जर टॉस केले तर पहिला रिझल्ट एच एच एच, दुसरा रिझल्ट एच एच टी, तिसरा रिझल्ट एच टी एच, चौथा रिझल्ट एच टी टी. सुरुवातीला टी घेऊन टी टी टी, पाचवा रिझल्ट टी टी एच, सहावा रिझल्ट टी एच टी, सातवा रिझल्ट आणि टी एच एच, हा आठवा रिझल्ट. असे 8 रिझल्ट तर आपले तयार आहेत. 8 रिझल्ट. प्रोबॅबिलिटी काढायची आहे, 3 कॉइन वर फेकले म्हणजे खाली 8 तयार होतीलच. त्याला 8 घेऊन घ्या खाली. त्यानंतर कंडिशन बघा. आता इथे बोलताय जास्तीत जास्त 2 छापा येण्याची, 2 छापे. आता जास्तीत जास्त याचा पण अर्थ समजून घ्या. जास्तीत जास्त म्हणजे काय, तर जास्तीत जास्त म्हणजे कमीत कमी किती पण. जास्तीत जास्तचा अर्थ काय होतो, कमीत कमी किती पण, अपोजिट मिनिंग होतो. कमीत कमीचा अर्थ होता जास्तीत जास्त किती पण, आणि जास्तीत जास्तीचा अर्थ कमीत कमी किती पण. तो बोलताय जास्तीत जास्त 2 छापे पाहिजे. जास्तीत जास्त 2 छापे पाहिजे, 2च्या वर जाणार नाही, 2च्या वर जाणार नाही. तर कमीत कमी 1 छापा पण चालेल, कमीत कमी 1 छापा, आणि कमीत कमी 0 छापा जरी असेल ना तरी त्याला घ्यावं लागेल. की समजा एखादी उदाहरण की तुम्हाला कोणीतरी म्हटलं की अरे जा असं असं काम करतो, जास्तीत जास्त 10 रुपये घेईल, तो जास्तीत जास्त 10 रुपये घेईल, त्याच्यावर घेणार नाही, म्हणजे 11, 12, 13 रुपये घेणार नाही. आणि त्याच्या म्हणण्याचा अर्थ पण असा आहे जास्तीत जास्त 10 घेईल, बरं का. शक्यता अशी पण आहे की तो तुझ्याकडून 5 रुपये पण घेऊ शकतो, 8 रुपये, 10च्या कमी पण घेऊ शकतो. जास्तीत जास्त 10 बोलल्या म्हणजे त्याच्या कमीच असायला पाहिजे. किंवा असं पण होऊ शकतो की तो 1ही रुपया घेणार नाही. जास्तीत जास्त या कंडिशन मध्ये तुम्हाला शून्याला पण काउंट करावा लागतो, शून्याला पण काउंट करावा लागतो, की जिथे एकही छापा असणार नाही त्याला सुद्धा तुम्हाला घ्यावा लागेल. तो बोलताय जास्तीत जास्त 2 छापे, 2 छाप्याच्या वर 3 छापे चालणार नाही. तर सर्वात आधी 2 छापे कुठे कुठे मिळत आहेत त्याला नोट करा, की 2 छापे तुम्हाला इथे मिळत आहे, 2 छापे तुम्हाला इथे पण मिळत आहे, म्हणजे याला तर घ्यावा लागेलच. पुन्हा 2 छापे कुठे मिळत आहेत तुम्हाला इथे पण मिळत आहेत, याला पण घ्यावा लागेलच. जास्तीत जास्त 2 छापे असा बोलताय तो, तर तुम्हाला 2 छापे तर घ्यावे लागेल. 2च्या वर तिसरा छापा घेता येणार नाही, 2 पेक्षा जास्त असायला नको. जास्तीत जास्त 2 छापे, तर कमीत कमी 1 छापा जरी असेल तरी तो पण घ्यावा लागेल. तो कंडिशन बोलताय. जास्तीत जास्तचा मिनिंग काय, ब्रॉड मिनिंग, कमीत कमी किती पण. कमीत कमी 1 छापा जरी असेल त्याला पण तुम्हाला घ्यावा लागेल. बघा 1 छापा इथे मिळतोय, याला पण घ्यावा लागेल. 1 छापा इथे मिळतोय, याला पण घ्यावा लागेल. 1 छापा इथे मिळतोय, याला पण घ्यावा लागेल. तो बोलताय जास्तीत जास्त 2 छापे, कमीत कमी 1 छापा असेल तरी घ्यावा लागेल. किंवा तो बोलताय जास्तीत जास्त 2 छापे, कमीत कमी 0 छापा जरी असेल ना तरी त्याला पण घ्यावा लागेल. तर 0 छापा बघा इथे, इथे एकही छापा दिसत नाही, तर 0 छापा इथे, तुम्हाला याला पण घ्यावा लागेल. हे मिनिंग तुम्हाला समजता आलं पाहिजे. जास्तीत जास्त बोलताय म्हणजे कमीत कमी किती पण, कमीत कमी किती पण म्हणजे 0 पण असेल तरी चालेल. तो बोलताय जास्तीत जास्त 2 छापे, जास्तीत जास्त 2 छापे म्हणजे 0 छापा असला तरीही चालेल, तर तुम्हाला याला पण घ्यावं लागेल. पण तुम्हाला याला घेता येणार नाही. तो बोलताय जास्तीत जास्त 2 छापे, 2 पेक्षा जास्त चालणार नाही. तर इथे 2 पेक्षा जास्त छापे मिळतात, तुम्हाला याला घेता येणार नाही. मीनिंग समजून घ्या. खूप विद्यार्थ्यांना अडचण असतं, जास्तीत जास्त कमीत कमी याच्यामध्ये अडचण असतं. ती अडचण दूर करण्याचा मी प्रयत्न करतोय. तो बोलताय जास्तीत जास्त 2 छापे, जास्तीत जास्तचा मीनिंग आहे ब्रॉड मीनिंग, कमीत कमी किती पण, कमीत कमी 0 असेल तरी चालेल, त्याला घ्यावं लागेल. तर नंबर ऑफ फेवरेबल रिझल्ट आता इथून बघा 1 2 3 4 5 6 7, तर तुमचे 7 इथे वर आले पाहिजे आणि 7/8 असं उत्तर व्हायला पाहिजे तुमचं. ऑप्शन नंबर डी, ऑप्शन नंबर डी असेल तुमच्या प्रश्नाचं उत्तर. राईट. चला नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4 नंतर क्वेश्चन नंबर 5. एक फासा, बरं का तिथे फासा असायला पाहिजे, फासे झाला इथे फासा. एक फासा, फासा मीन्स डाईस, जो डाईस म्हणजे जो आपण लुडो वगैरे खेळतो ना, साप सीडी लुडो, तो फासा.
आणि एक फासा म्हणजे एक डाईस, ज्याला म्हणतात डाईस, जर फेकला तर तुम्हाला माहिती आहे आयुष्यात कधीतरी तुम्ही त्या फास्यासोबत गेम खेळला असेलच, तर त्या फास्याला 6 फेसेस असतात, राईट. प्रत्येकावर नंबरिंग असतं 1 2 3 4 5 6, राईट. तर त्या एक फासा तुम्ही असा हलवून जर फेकला तर त्या 6 पैकी कुठला तरी अंक मिळेल. एक तर मिळेल 1 किंवा 2 किंवा 3 किंवा 4 किंवा 5 किंवा 6. 6 पेक्षा वर 7वा येणार नाही, येऊ शकत नाही, राईट. कारण त्याला फक्त 6 फेसेस असतात आणि याला 6 फेसेस असतात एक डाईसला. तर टोटल नंबर ऑफ रिझल्ट तुमचे काय तयार होतील, तर ते तयार होतील 6. म्हणजे एक फासा जर फेकला आणि तुम्हाला प्रोबॅबिलिटी विचारली असेल तर खाली तुमचे 6 तयार व्हायलाच पाहिजे. खाली काय तयार व्हायला पाहिजे, 6, कारण टोटल नंबर ऑफ रिझल्ट आहेत तुमचे 6. तर खाली 6 तयार करू आणि आता इव्हेंट बघू. इव्हेंट म्हणजे कंडिशन बघू की संभाव्यता कोणाची काढायची आहे. काय बोलताय की एक फासा फेकल्यास 4 पेक्षा मोठी, बरं का, 4 नाही, 4 पेक्षा मोठी, 4 नाही, 4 पेक्षा मोठी संख्या येण्याची संभाव्यता किती, तर 4 नाही, 4 ला सोडून 4 पेक्षा मोठी, तर 4 पेक्षा मोठी तर 1 होणार नाही, 2 पण होणार नाही, 3 पण होणार नाही, 4 पेक्षा मोठी बोलताय तर 4 पण होणार नाही. तर 4 पेक्षा मोठी कोण व्हायला पाहिजे, 5 आणि 6. म्हणजे एक फासा जर फेकला तर 4 पेक्षा मोठी संख्या येण्याची संभाव्यता किती, तर एकतर 5 येऊ शकतो 4 पेक्षा मोठी किंवा 6 येऊ शकतो 4 पेक्षा मोठी. म्हणजे तुमच्याकडे रिझल्ट किती आहेत, संभाव्य रिझल्ट 2 रिझल्ट, 1 आणि 2, 2 रिझल्ट तुमच्याकडे नंबर ऑफ फेवरेबल रिझल्ट आहेत. तर 2 वर लिहून घेऊया. यांच्यामध्ये भाग जात असेल तर त्या 2 ने भाग दिला तर 1/3, 1/3 हे असायला पाहिजे तुमच्या या प्रश्नाचे उत्तर 1/3. 4 पेक्षा मोठी येण्याची पॉसिबिलिटी किती, तर 1/3, राईट. चला क्वेश्चन नंबर 5 नंतर क्वेश्चन नंबर 6 ला येऊया. आपल्याला 10 प्रश्न घ्यायचे आहेत रेग्युलर, जसे आपण प्रत्येक सेशन मध्ये घेत असतो प्रत्येक टॉपिकचे. चला इथे येऊया क्वेश्चन नंबर 6 ला. आता 2 फासे फेकले तर किती फासे आहेत, 2 फासे. 2 फासे फेकले तर संभाव्य रिझल्ट समजून घ्या. जर 2 डाईस जर फेकले तर संभाव्य रिझल्ट काय, तर पहिल्यावर जर 1 घेतला तर दुसऱ्यावर 1 येण्याची संभाव्यता आहे, 2 येण्याची, 3 येण्याची, 4 येण्याची, 5 येण्याची आणि 6 येण्याची. म्हणजे पहिल्यावर 1 घेतला तर दुसऱ्यावर 1, पहिल्यावर 1 घेतला दुसऱ्यावर 2, पहिल्यावर 1, दुसऱ्यावर 3, 14, 15 आणि पहिल्यावर 1 तर दुसऱ्यावर 6. दुसऱ्यावर 7 येऊ शकणार नाही. केव्हा, पहिल्यावर 1 घेतला तर बाकीचे 5 रिझल्ट असे तयार होतील. पहिल्यावर जर 2 घेतला तर दुसऱ्यावर 1, पहिल्यावर 2, दुसऱ्यावर 2, पहिल्यावर 2, हा 3, हा 4, 5 आणि हा 6. 2 डाईस फेकले तर 2 डाईस फेकले तर असं पण होऊ शकतं, पहिल्यावर येईल 3 तर दुसऱ्यावर 1, 3 दुसऱ्यावर 2, 3 तिसऱ्यावर 3, अशानुसार 3 4 3 5 3 6. असं पण होऊ शकतं की पहिल्यावर येईल 4, दुसऱ्यावर 1, पहिल्यावर 4, दुसऱ्यावर 2, यानुसार 4 3 4 4 4 5 4 6. असंही होऊ शकतं, डाईस फेकला तर पहिल्यावर 5 येईल, दुसऱ्यावर 1, 5 दुसऱ्यावर 2, 5 दुसऱ्यावर 3, 5 4 5 5 आणि 5 6. किंवा फायनली असं पण होऊ शकतं की 2 डाईस फेकले तर पहिल्यावर 6 येण्याची शक्यता आहे, तर दुसऱ्यावर 1 येण्याची शक्यता आहे. पहिल्यावर 6, दुसऱ्यावर 2, यानुसार तिसऱ्यावर 3, 4 5 आणि असा पण येऊ शकतो. आता याशिवाय पहिल्यावर 7 येणार नाही. म्हणजे तुमचे रिझल्ट्स इतके तयार होतील, तर तुमचे रिझल्ट्स इतके तयार व्हायला पाहिजे केव्हा, जेव्हा 2 डाईस फेकले. तर टोटल रिझल्ट काउंट कराल तर 6 6 6 6 6 6 टोटल रिझल्ट तयार होतील तुमचे 36. टोटल रिझल्ट तयार होतील 36. आणि जर प्रोबॅबिलिटी विचारली आहे आणि 2 डाईस 2 फासे फेकण्यात येत असतील तर तुमच्या छेदामध्ये इथे 36च तयार व्हायला पाहिजे प्रोबॅबिलिटीच्या. टोटल नंबर ऑफ रिझल्ट किती तयार झाले आहेत, 36. त्यापैकी आता बघणे आहे तुम्हाला कंडिशन काय दिलेली आहे किंवा इव्हेंट काय दिले आहे किंवा कशाची संभाव्यता काढायची. 2 फासे फेकल्यास दोघांची बेरीज 7 येण्याची संभाव्यता किती. दोघांची बेरीज 7, म्हणजे जसं हा 11 आहे, 1 आणि 1 2 मिळतो, यांची बेरीज 1 आणि 2 3, अशी दोघांची बेरीज 7 येण्याची संभाव्यता किती.
जर दोन डाईस जर फेकले असतील तर हा जो तयार होतो याला अशा तिरप्या पद्धतीने बघणे. बघा, हा यांची बेरीज येईल 2, यांची बेरीज येईल 2 आणि 1, 3 आणि 3, यांची जर बेरीज कराल तर 4 4 4, यांची बेरीज कराल अशी तिरपी 5 5 5 5 अशी, तर 7 कुठे मिळतं? बघा 6 अधिक 1 7, थोडस तिरप बघा, तिरप. तुम्हाला या तिरप्यानुसार उत्तरे काढायचे असतात. बघा, यांची बेरीज येईल 7 7 7, समोर जाल तर 6 अधिक 2 8 8 8 तयार होईल. पण तुम्हाला काय विचारलंय? दोघांची बेरीज 7 येण्याची शक्यता किती संभाव्य होती? बघा 6 अधिक 1 7 म्हणजे हा एक रिझल्ट झालाय. 5 अधिक 2 7 हा एक रिझल्ट झालाय. 4 अधिक 3 7, 3 अधिक 4 7, 2 अधिक 5 7 आणि 1 अधिक 6 7. टोटल नंबर ऑफ रिझल्ट फेवरेबल किती मिळत आहे? तर 1 2 3 4 5 6, दोघांची बेरीज 7 येण्याची शक्यता, असे 6 रिझल्ट तयार होतील. 6 रिझल्ट मध्येच मिळेल, त्याच्याशिवाय मिळणार नाही. वर कमी होईल, खाली जास्त होईल, त्याच्याशिवाय मिळणार नाही. तर तुमचा नंबर ऑफ फेवरेबल रिझल्ट असायला पाहिजे 6. आणि या दोघांमध्ये जर भाग जात असेल तर देऊया. 6 1 6 6 6 36, म्हणजे तुमच्या प्रश्नाचे उत्तर प्रोबॅबिलिटी 1/6 असायला पाहिजे. ऑप्शन नंबर 1/6 ही तुमची प्रोबॅबिलिटी असायला पाहिजे, राईट. तर याला पण डील करता आलं पाहिजे तुम्हाला. चला, क्वेश्चन नंबर 6च्या नंतर क्वेश्चन नंबर 7. पुन्हा इथे 2 फासे फेकल्यास बोलताय, 2 फासे फेकल्यास पुन्हा इथे बोलताय. तर चला, 2 फासे फेकल्यास काय तयार होईल? तर आपण आताच बघितलं 11 12 13 14 15 16, मग 21 22 23 24 25 आणि 26, मग 31 32 33 34 35 36, त्यानंतर 41 42 43 44 45 46 51 52 53 54 55 आणि 56 आणि फायनली 61 62 63 64 65 आणि 66. हे तर आत्ताच आपण बघितले, हे 36 रिझल्ट तयार होतील. किंवा 2 फासे फेकल्यास, आणि 2 फासे फेकले असतील तर प्रोबॅबिलिटी तयार करताना खाली 36 तयार व्हायलाच पाहिजे, कारण टोटल नंबर ऑफ रिझल्ट आहेत तुमचे 36. आता यामध्ये इव्हेंट काय विचारलाय? इव्हेंटला फोकस करा की दोघांची बेरीज 9 येण्याची संभाव्यता किती. दोघांची बेरीज 9 येण्याची संभाव्यता किती? तर असं तिरप बघा, तिरप बरं का, हा 7 पर्यंत गेलो होतो, हा 8 8 8, हा 9 9 9, बघा इथून दिसतंय तुम्हाला. दोघांची बेरीज 9 येण्याची संभाव्यता किती? त्याशिवाय इकडे 10 मिळेल, इकडे 11 मिळेल, इकडे 12 मिळेल. म्हणजे किती रिझल्ट आहेत 9 येण्याची? 1 2 3 4, असे 4 रिझल्ट आहेत ज्यांची बेरीज जर केली तर 9 हे येईल. तर वर लिहिणे आहे तुम्हाला 4. नंबर ऑफ फेवरेबल रिझल्ट, संभाव्य परिमाणे किती तयार झाले? 4. 1 2 3 4, ज्यांची बेरीज, या 36 पैकी 4 अशा पेअर्स आहेत किंवा जोड्या आहेत ज्यांची बेरीज केल्यास, अंकांची बेरीज केल्यास 9 तयार होतं. तर 4/36 अशी प्रोबॅबिलिटी. भाग जात असेल तर द्या, 4 1 4 9 चौक 36, म्हणजे प्रश्नाचे उत्तर 1/9 असायला पाहिजे याचा आन्सर, राईट. तर तुम्हाला हे माहिती असायला पाहिजे 36 कसे तयार होतात, आणि तिरप्या पद्धतीने 2 फासे फेकले, तिरप्या पद्धतीने बघा. चला नेक्स्ट क्वेश्चन लिहूया, क्वेश्चन नंबर 8. अगेन 2 फासे बोलताय तो. अगेन 2 फासे म्हणजे आपल्याला माहिती आहेतच की 2 फासे ड्रॉ केल्यावर काय मिळतं. तर आता आपण ड्रॉ केलं होतं 11 12 13 14 15 16, देन 21 22 23 24 25 26, देन 31 32 33 34 35 36 41 42 43 44 45 46 51 52 53 54 55 56, मग 61 62 63 64 65 आणि 66. हे तर मिळतात आपल्याला, हे माहिती आहेच. 2 फासे फेकलेत, प्रोबॅबिलिटी ड्रॉ करायची आहे, म्हणजे खाली 36 तयार होतीलच. हे 36 रिझल्ट. यापैकी इव्हेंट काय की 2 फासे फेकल्यास दोन्ही फासावर सारखी संख्या येण्याची,
दोन्ही फास्यावर सारखी संख्या येण्याची शक्यता किंवा संभाव्यता किती? दोन्ही एकावर एक असं येत असेल तर दुसऱ्यावर पण एक यायला पाहिजे, एकावर 4 येत असेल दुसऱ्यावर पण 4, तर अशा तिरप्या पद्धतीने यायला बघा. बघा इथे तुम्हाला रिझल्ट मिळतील हे की दोन्ही सारखे आहेत, 1 1 2 2 3 3 4 4 5 5 6 6. याशिवाय मिळणार नाही. तर टोटल रिझल्ट किती? 1 2 3 4 5 6 असे 6 टोटल नंबर ऑफ फेवरेबल रिझल्ट आहेत. संभाव्य परिमाणे 6/36 भाग दिला तर 1/6 हे आन्सर असायला पाहिजे. 1/6 ऑप्शन नंबर 1 राईट. अगेन तिरप्या पद्धतीने आपण बघितलं. चला क्वेश्चन नंबर 8 नंतर नेक्स्ट येऊया क्वेश्चन नंबर 9 ला. अगेन 2 फासे बोलताय. 2 फासे फेकल्यास दोन्ही फासावर येणाऱ्या संख्यांची बेरीज 10 किंवा 11. चला अगेन ड्रॉ करूया. त्याला आपला आहे 11 12 13 14 15 16 देन 21 22 23 24 25 26 देन 31 32 33 34 35 36 then 41 42 43 44 45 46 then 51 52 53 54 55 56 finally 61 62 63 64 65 and 66. yes 36 रिझल्ट आहेत. प्रोबॅबिलिटी मध्ये खाली 36 येतील म्हणजे येतीलच. आता इव्हेंट बघूया. काय बोलताय की कशाची प्रोबॅबिलिटी काढायची आहे की दोन्ही फासावर येणाऱ्या संख्यांची बेरीज 10 किंवा म्हणजे बेरीज किंवा 11 येण्याची संभाव्यता किती. किंवा हा शब्द आला म्हणजे बेरीज. तर 10 किंवा 11 10 किंवा 11 येण्याची. बघा तुम्ही हे जर सर्व सोडले तर 10 इथून मिळेल तुम्हाला. 10 इथे मिळतोय. 64 6 आणि 4 10 5 आणि 5 10 आणि 4 आणि 6 10 10 हे तर मिळाले 3. बरं का. पुन्हा किंवा 11 11 बघा हा इथे मिळतोय तुम्हाला राईट. तर 10 किंवा 11 म्हणजे 1 2 3 4 5 असे 5 संभाव्य रिझल्ट आहेत जिथे तुम्हाला 10 किंवा 11 मिळेल. तर टोटल नंबर ऑफ फेवरेबल रिझल्ट तुमचे 5 इथे यायला पाहिजे. कारण 5च असे रिझल्ट तयार होत आहेत जिथे ज्यांची बेरीज 10 किंवा 11 येत आहे. तर तुमचा उत्तर 5/36 भाग जात नाही तर भाग देऊ नका. तसंच ठेवा. ते होईल 5/36 ही प्रोबॅबिलिटी तयार व्हायला पाहिजे राईट. क्वेश्चन नंबर 9 होता. फायनली क्वेश्चन नंबर लास्ट आजच्या सेशनसाठी क्वेश्चन नंबर 10. अगेन हा क्वेश्चन सुद्धा 2 फासासाठी आहे की 2 फासे फेकल्यास. चला 2 फासे फेकल्यास म्हणजे आपण तयार करून घेऊया. 1 1 1 2 1 3 1 4 1 5 1 6 देन 2 1 2 2 2 3 2 4 2 5 2 6 then 3 1 3 2 3 3 3 4 3 5 3 6 4 1 4 2 4 3 4 4 4 5 4 6 then 5 1 5 2 5 3 5 4 5 5 and 5 6 finally 6 1 6 2 6 3 6 4 6 5 6. टोटल नंबर ऑफ रिझल्ट 36. 2 फासे फेकल्यास प्रोबॅबिलिटी काढायची आहे म्हणजे खाली 36 तयार होतीलच. 36 तयार केले. आता कंडिशन काय होतं की 2 फासे फेकल्यास दोन्ही फासावर येणाऱ्या संख्यांचा गुणाकार समसंख्या असायला पाहिजे. काय असायला पाहिजे? समसंख्या असायला पाहिजे. दोघांचा पण गुणाकार. जसा 1 गुणिला 1 हा 11 आहे. 1 गुणिला 1 तर यांचा गुणाकार समसंख्या येतो का? 1 गुणिला 1 म्हणजे 1 नाही, म्हणजे याला घेता येणार नाही. जसं 1 गुणिला 2 1 गुणिला 2 1 गुणिला 2 म्हणजे 2 2 ही समसंख्या आहे. समसंख्या आहे म्हणजे त्याला घेता येईल. तर समसंख्या केव्हा तयार होतं? समसंख्या केव्हा तयार? जर पहिली संख्या सम असेल आणि गुणिला दुसरी पण संख्या सम असेल तर यांचा गुणाकार समसंख्या तयार होतो.
दोन्ही सम, जसं 2 आणि 4 हे असेल तर 2 आणि 4 यांचा गुणाकार करा, 2 चौक 8 म्हणजे समसंख्या तयार झाली. शिवाय पहिली संख्या सम असेल आणि दुसरी संख्या विषम असेल तरी यांचा पण गुणाकार समसंख्याच तयार करतो. पहिली संख्या सम, समजा 4 आणि दुसरी संख्या विषम 5, तर 4 आणि 5 यांचा गुणाकार करा, 4 पंचे 20, 20 म्हणजे समसंख्या तयार होत आहे. किंवा पहिली संख्या विषम असेल आणि दुसरी संख्या सम असेल तरी यांचा पण गुणाकार समसंख्याच तयार करतो. पहिली विषम संख्या समजा 7 आणि दुसरी समसंख्या 8, 7 8 56, 56 म्हणजे समसंख्या, तर हे तिन्ही समसंख्या तयार करतात. पण पहिली संख्या विषम असेल आणि दुसरी पण संख्या विषम असेल तर हा मात्र विषम तयार करेल. काय तयार करेल? विषम संख्या. दोन्ही संख्या जर विषम असतील, जसं 3, एक संख्या विषम घ्या 3, दुसरी संख्या विषम घ्या 5, 3 गुणिला 5 करा, 3 गुणिला 5 15 आणि 15 ही विषम संख्या. तर दोन्ही विषम विषम जर असतील, फक्त तेच विषम संख्या तयार करेल, बाकीच्या सर्व समसंख्या तयार करेल. तर या 36 रिझल्ट मधून समसंख्या कुठून तयार होतं? म्हणजे कुठेतरी कमीत कमी एक समसंख्या दिसत असेल म्हणजे त्यांचा गुणाकार सम असायला पाहिजे. तर बघा इथे मिळत नाही, हे तर होणार नाही, हा होईल, ही होणार नाही, हा होईल. बघा 1 गुणिला 4 4, 1 गुणिला 5 5 होईल, होणार नाही, हा होईल. या सर्व रांगेमध्ये 2 2 2 2 2 समसंख्या दिसतोय म्हणजे हे सर्व रिझल्ट होईल. त्यांचा गुणाकार जर कराल तर तो समसंख्येतच तयार होईल. शिवाय इथे बघा 3 गुणिला 1 विषम विषम आहे, होणार नाही, हा होईल. 3 3 होणार नाही, 3 4 होईल, हा होणार नाही, हा होईल. पुन्हा इथे 4 4 4 4 समसंख्या दिसतोय म्हणजे हे सर्व होतील. हे सर्व यांचा गुणाकार जर केला तर तो समसंख्येत तयार होईल. शिवाय इथे 5 गुणिला 1 5 होणार नाही, 5 गुणिला 2 10 होईल, हा होणार नाही, हा होईल, हा होणार नाही, हा होईल. शिवाय इथे 6 6 6 समसंख्या दिसतोय म्हणजे यांचा सर्वांचा गुणाकार हा समसंख्या तयार होईल. क्वेश्चन हाच विचारलाय की दोन्ही संख्यांचा गुणाकार केला तर समसंख्या येण्याची संभाव्यता किती? तर टोटल किती होतात बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27, टोटल 27 अशा पेअर्स आहेत. या संख्यांचा दोन डाईसच्या दोन या पेअर्स आहेत अशा, ज्यांचा गुणाकार जर कराल तर तो समसंख्या तयार होईल. राईट. आता 27 आणि 36 यांच्यात भाग जात असेल तर देऊया. 9 9 ने भाग दिला तर 9 त्रिक 27, 9 चौक 36, म्हणजे तुमची ही प्रोबॅबिलिटी असायला पाहिजे 3/4, जे ऑप्शन नंबर सेकंड मध्ये मिळतोय. प्रोबॅबिलिटी खूप महत्त्वाचा टॉपिक आहे सध्या तात्पुरता बरं का, ज्या परीक्षा देणार आहात त्यासाठी. TCS IBPS मी ऑलरेडी याच्या पूर्वीच्या लेक्चरमध्ये पण सांगून चुकलेलो आहे. परम्युटेशन, कॉम्बिनेशन अँड प्रोबॅबिलिटी हे इतके फेवरेट टॉपिक्स आहेत TCS आणि IBPS चे. तुम्हाला त्यांच्या परीक्षांमध्ये यांच्यावर प्रश्न आढळतील म्हणजे आढळतीलच. आणि ती प्रोबॅबिलिटी कशी ड्रॉ केली जातं, तर प्रोबॅबिलिटी मीन्स टोटल नंबर ऑफ रिझल्ट्स खाली डिनॉमिनेटरमध्ये आणि नंबर ऑफ फेवरेबल रिझल्ट्स वर, म्हणजे संभाव्य परिणामाने वर. तर तुम्हाला कॉईनवर, डाईसवर, पत्त्यांवर काढता आली पाहिजे. आपण या सेशनमध्ये कॉईन आणि डाईस शिकलोय बरं का. 10 प्रश्न घेतले. तर हा प्रोबॅबिलिटीचा पार्ट 1 समजा, पार्ट 1. यानंतरचं जे लेक्चर मिळेल तुम्हाला युट्यूबवर ते प्रोबॅबिलिटीवरच मिळेल, पार्ट 2, ज्यामध्ये इतर अदर क्वेश्चन्स जसे पत्त्यांवर कसे विचारल्या जातात किंवा इतर प्रश्न कसे असतात त्याला आपल्याला डील करणे पार्ट 2 ला. तर हा पार्ट 1 तर नोट करून ठेवाच बरं का. पार्ट 2 ला पण बघायला विसरू नका, त्याला पण व्यवस्थित नोट करणे. हे संभाव्य अतिसंभाव्य प्रश्न आहेत तुमच्या समोर येणाऱ्या परीक्षांचे, त्यामुळे तुम्हाला यांचं नॉलेज असायला पाहिजेच. राईट. तुमच्यापैकी कुणी जर पहिल्यांदा व्हिडिओ बघत असेल तर मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण रोज मी नवीन महत्त्वाचा व्हिडिओ तुम्हाला यूट्यूबवर देत असतो. शिवाय तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तुमच्या मित्रांना शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. तुमच्या काही सजेशन्स असतील ते सुद्धा आम्हाला सेंड करा, किंवा तुमच्या काही तक्रारी असतील किंवा काही कंप्लेंट्स किंवा काही डाऊट्स असतील ते सुद्धा तुम्हाला आमच्यासोबत शेअर करता येईल. राईट. तर तात्पुरता या प्रोबॅबिलिटीच्या व्हिडिओमध्ये इतकंच. नेक्स्ट व्हिडिओ मी तुमच्यासाठी प्रोबॅबिलिटीवरच घेऊन येईल, प्रोबॅबिलिटी पार्ट 2. राईट. टिल देन ऑल ऑफ यू, थँक यू सो मच. थँक यू.